ऐका ना त्यांच्या समोर जे आहे समोर समोर ते एक साथ हे बघ दीदी, तू त्यांना वचन द्यायचं इथून पुढं तुम्हाला जे जे आवडेल जे जे लागेल ते मी तुम्हाला करून खाऊ घाली. म्हणजे दोघांनी या ठिकाणी त्यांना जे आवडलं ते आज मागितलं तर आजच करून खाऊ घालायचं. म्हणजे आपण आज आळण करायची नाही. चला पुढची सुपारी लोटा. सका मानू कुटुंब दृष्टा येता. हा तू फक्त ओके. तर पुढची सुपारी तुम्ही दोघांनी एकमेकाला वचन द्यायचंय का कुटुंबाचा सांभाळ करू. संपू नका. तू पुढे बघ तिच्या आई वडिलांचा सांभाळ करायचा आहे. पायावर झूम कर तिच्या. विचार तू पण तिच्या आई वडिलांचा सांभाळ करायचा असं वचन द्यायचं एकमेकाला. लग्न हे दोघांचं असतं, कुटुंबाचं असतं. ते दोन्ही कुटुंबांचा सांभाळ करायचा असं आपण एकमेकाला वचन देत असतो. छोटा पुढची सुपारी. सका मामून पुत्रम दृष्टा येता. हा तिसऱ्या सुपारीत आपण चौथी सुपारी ओलांडतोय. आपण एकमेकाला सुखादुःखात साथ देण्याचे वचन देत असतो. आपण सुखात सगळे साथ देतात, पण वाईट प्रसंग कोणावर येऊ नये. हा लोटा पुढची सुपारी. त्याच्या पुढची सुपारी जी आपण दोघांनी एकमेकाशी मैत्रीचं नातं राहिलं पाहिजे. म्हणजे एकमेकाशी सगळ्या गोष्टी एकमेकाला सांगितल्या पाहिजे. दोघांचे जे काही प्रॉब्लेम असतात एकमेकाला सांगून विश्वास ठेवून त्या गोष्टी मैत्रीपूर्ण वातावरणात आपण राहिलं पाहिजे. तू तिचे लाड पुरवले पाहिजे, तिचे हट्ट पुरवले पाहिजे, जे मागेल ते तू आणून दिलं पाहिजे. असं मैत्रीचं नातं दोघांमध्ये पाहिजे. म्हणून आपण पाचवी सुपारी लोटतो. सका मामून पुत्रम दृष्टा येता. हा सहावी सुपारी लोटत असताना सगळ्यात महत्वाचं वचन आहे का एकमेकावर विश्वास ठेवून एकमेकाशी प्रामाणिक राहणं. याला आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे एकमेकाशी. म्हणून आपण सहावी सुपारी लोटत असतो. सका मामून पुत्रम दृष्टा येता. हा लोटची पुढची सुपारी. सातवी आणि शेवटची सुपारी ओलांडीत असताना तुमचं कुटुंब वाढलं पाहिजे, मुलं बाळ झाले पाहिजे. त्यासाठी एकमेकाच्या साथीने इथून पुढे कुटुंब आणि आपलं सर्व आयुष्य घालवायचंय. त्यासाठी आपण सातवी सुपारी ओलांडीत असतो. सका मामून पुत्रम दृष्टा येता. हा लोटा. यामध्ये इथे उभे राहा. दोघांमध्ये आहेत. मी मंत्र म्हणतो, सगळ्यांनी त्यांच्या अंगावरती फुलं फेकायचे. तदेव लग्नं सूर्यं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे स्मरामि. थांबा